हे जरा अति होते. अहो खरंच सांगते मी. नाही मला मान्य आहे बंडीला स्वच्छतेचं वेड होतं. आता त्यांना स्वच्छतेचं वेड होतं की नव्हतं हे देवच जाणे, पण त्यांच्या स्वच्छतेपायी मला मात्र त्यांनी वेडं केलं होतं. पण तू आता हे मुद्दाम म्हणतेस. आता मुद्दाम कशाला करेन मी? केशवशी मी असा वागलो म्हणून. तुम्हाला काहीच कसं आठवत नाहीये हो. बंडी वंश आलं ते आपल्याकडे तेव्हा काय काय झालं होतं माझ्या बाबतीत ते. काय ग, अंथरुणाला कधी पाणी लागलंच नाहीये वाटतं. शी, कसे राहतात अशा घरात. बंडीवंश पोळी. कोळी काय? पोळ्यानं जळमट तयार केलाय तिथे. शी. तिथे तिथे त्या पट्टीवर बघ. हा हा बघ. झालं झालं काय? तिकडचं कर. चल चल चल. शी शी बघ बघ केवढी धूळ आहे. ते खालचं पण कर. तिकडे कर खिडकीच्या इथे थोडा. तेव्हा तिकडे तिकडे जरा खिडकीच्या इथे. ऐको हे मालू तू शिंकतेस होय. केवढ्याने शिंकतेस ती. आणि असं अचानक शिंकायला काय झालं तुला? आज ती साफसफाई केली ना त्यामुळे. कशाला करायची साफसफाई? मी सांगतो तुला त्रास होतो ना धुळीचा, उगीच करतेस. बंडीवंशांच्या त्रासापेक्षा धुळीचा त्रास परवडला. काय 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 काय? नाही म्हटलं बंडीवंशांना त्रास होतो ना धुळीचा. हो होऊ दे, त्यात काय. तू ना वाफ घे वाफ, तुला बरं वाटेल. नको, ते सुंठ उगाळून लावते त्यांनी बरं वाटेल. दे मी उगाळून देत. अहो राहू. अगं असं काय, केवढी कामं करतेस तू. एवढा त्रास होतो ना. हे बघ मी सुंठ तुला उगाळून दिलं. लाव. काय झालं? वाईटातून चांगलं घडतं ना ते हे हो. हा तुम्ही माझ्यासाठी सुंठ उगायलीत ना, त्याचं मला इतकं अप्रूप वाटलं होतं म्हणून सांगते तुम्हाला. माझे बाबा सुद्धा ना माझ्या आईसाठी असंच काय काय करायचे हो. मला तर तू काय म्हणतेस ते आठवत सुद्धा नाही. अहो अशाच लहान सहान गोष्टीतून संसाराची गोडी वाढत असते. नाही मुद्दा हा आहे मालू. मला सांगायचंय पुढेच. काय आहे, शेवटी शेवटी नानीही वैतागल्या होत्या हो तिला. तुम्ही जायचं तर ऑफिसला निघून आणि तिचा जाच व्हायला लागला होता मला आणि नानींना. आणि नानी करतात काय बिचाऱ्या, बुक्क्याचा मार तोंड दाबून सहन करत होत्या. अरे देवा. आई ग. अगं नको पुरे. वंश, शिरा कसा झालाय? जरा गोड चालला असता. तुमच्याकडे फारच गोड खातात वाटतं. हो म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना. सगळ्यांना मधुमेह आहे ना घरात? नाही सगळ्यांना. मला दे नानी. बस. हा अरे बस काय आवडतो मला.
अगं मग काय झालं, किती गोड खायचं, बस झालं. किती काय, एक वाटी भरून नसता खाल्ला. मग तेवढा पुरे झाला. वयाचा विचार कर जरा. अहो राहू दे की, खाऊ दे थोडा. हो का? आणि तिला मधुमेह झाला तर काय करायचं? काही होत नाही आम्हाला. हा, माझ्या सासूबाई सुद्धा अशाच फुशारक्या मारायच्या. आता बसल्या डोक्याला हात लावून. वेळीच जर जिभेवर जरा ताबा ठेवला असता तर ही वेळच आली नसती. पण नाही, आता चहात सुद्धा साखर चालत नाही. बिन साखरेचा चहा प्यावा लागतो. हीच वेळ आणायची आहे का तुला? पण मला मधुमेह नाहीये. पण तो कधी होणारच नाहीये का? दे इकडे दे. नानी, सांगितलं ना नको. कशाला? बरं, फोडणीची पोळी देऊ का थोडी? वा, म्हणजे शिळाच. अगं नाही, मीच तिला सांगितलं फोडणीची पोळी कर म्हणून. कारण नुसत्या पोळ्या खाण्यापेक्षा फोडणीची पोळी चांगली. आणि पोळीचा लाडूही केलाय, साजूक तूप, गूळ, खोबरं आणि थोडीशी खसखस घालून. देऊ? पण मग एवढ्या पोळ्या करायच्या कशाला? म्हणजे मोजून स्वयंपाक करायचा. उगाच शिळं कशाला खायचं? अरे पण मोजून कसा करणार स्वयंपाक? म्हणजे भरमसाठ स्वयंपाक करायचा आणि मग तो वाया घालवायचा. वाया कसा जाईल? आम्ही खातो की. हो, मग तेच सांगते मी, शिळं खायचं कशाला? प्रत्येकाच्या नावाच्या मोजून पोळ्या करायच्या. मोजून पोळ्या केल्या पाहिजे. तर बोक्याचं काय असतं का खरं? कधी एक पोळी खातो, कधी दोन खातो, कधी खातच नाही. दुसऱ्या दिवशी राहिलेलं सगळं आम्हाला खावं लागतंय. मग नाही खायचं. असं झालं ना तर त्याच्या नावाच्या शिळ्या पोळ्या दुसऱ्या दिवशी त्याला खायला लावायच्या. ते तुम्हाला दे. नानी, काय चाललंय? तुझ्या भल्यासाठी सांगते मी. एवढं गोड खाणं बरं नव्हे या वयात. आत्ता मज्जा वाटतेय, नंतर कळेल. आणि मला माझी नानी जगायला हवी आहे. तसंही तुझ्याशिवाय कोण आहे मला आता? तुम्हीच जेवा, निघते मी. काय कार्टी बघितलं. जाऊ दे, तू वाढ मला दे थोडस. बस 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 बस. काय गो, काय? अंग तापलंय तुझं? नाही हो, जराशी कणकण आहे नानी. नंडेचा ताप झालाय वाटतं. नंतर तापाने फणफणली होतीस तू, आठवतं ना? हो तर, अशी कशी विसरत मी. केवढी सेवा केली होती तुम्ही माझी तेव्हा. सेवा काय ग? मग काय, गरम गरम पाणी काय देत होतात मला प्यायला. गरम गरम हळद दूध, गरम पाण्यात कोबीचे तुकडे घालून मला वाफ घ्यायला लावली होती तुम्ही तेव्हा. नाही नाही, तुम्ही केलेली ही सेवा आयुष्यभर विसरू शकत नाही हो मी. अगदी भरून पावले. तू काही कमी केलं नाहीस मालू. बंडीचा तुटलेला संसार तुझ्यामुळे जुळला. नाही, तसं नाही अगदी. म्हणजे मी घाबरले होते खर तर. कशाला? नाही, आधी मला वाटलं बंडीवंस रुसून आल्यात माहेरी. नवरा बायकोंचं भांडण मिटेल. पण 1.5 महिना झाला तरी ह्या काही सासरी जायचं नावच घेईनात. मग मात्र मी घाबरले हो. काय आहे ग? टपाल आलंय. कुणाचं? माहेरकडून. बरं आहे ना सगळं? बघते. आणखीन कुणाचं काही आलंय का? का? कुणाचं काही यायचं होतं का? बंडीच्या सासरकडनं वगैरे काही आलंय का? नानी, खरंच का हो या घर सोडून आल्यात? असंच दिसतंय. मग आता? आता काय? जाणारच नाही म्हणतायत का? बहुतेक. बापरे, अवघडे बाई वंसनचं. उभं आयुष्य पडलंय हो. एकट्या बाईचं जगणं फार मुश्किल असतं बाई. हो ना. तुला कसं माहित? वाचते की मी. हो, पण ही एकटी बाई आपलं जगणं मुश्किल करून टाकणार आहे. तोंडचा घास काढून घेतलाय तिनं माझ्या. गोड पानं तर नशिबातच नाही. मग आता काय नांदणार नाही म्हणते. म्हणजे जावई बापूंशी तिचं पटत नाही म्हणे. कसं पटेल? हा, नाही,
कसं चालेल हो नानी? तेच म्हणते मी. बोक्याला मी सांगितलंय पत्र पाठव म्हणून, पण त्याच्या पत्राचंही काही उत्तर नाहीये तिकडून. हिला मी एवढं समजून सांगितलं पण ऐकतच नाही. मुलं कशी राहतात हो आईशिवाय? काय त्यांना बरंच आहे, नाहीये तर. हो, नाही म्हणजे काय आहे की त्यांची शाळा आहे, शिवाय शिकवण्या चालू आहेत आणि घरात चिक्कार माणसं आहेत. तुम्ही बोललात का त्यांच्याशी? मग ऐकतच नाही तर काय करायचं, जाणारच नाही म्हणते परत. असं कसं चालेल नानी? तेच म्हणते मी, हिच्या नशिबात ना काय लिहून ठेवलंय तेच कळत नाही. काही हावरटपणा किती. हा, थांब ना जरा. मी येणार ती. चला आले. वंस, खीर केलीये, आवडते ना तुम्हाला? अगं बाई, वा, तर हे काय? ताटाला राख तशीच आहे. अगं भांडी घासतेस की नाही तू? हे काय नानी? अगं पोटात राख जाणं बरं नव्हे, काय काय रोग होतात म्हणे. जेवण मग कसं चालेल? ऐक काय म्हणते ती. ठोंबी नुसती बसली आहे. हे मालू, अगं गांधीजींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला ना, तेव्हा हे बघ, हे बावळट इंग्रज. करावं इंग्रज इंग्रज इंग्रज. अगं असं काय म्हणजे काय मालू, आपल्या लोकांनी असं त्यांना चले जाव असं पळवून लावलं. आपल्या माणसांना कसं पळवून लावायचं हा खरं प्रश्न आहे. हे तू काय म्हणालीस आता? नाही, तुम्ही काय म्हणत होता? अगं हे इंग्रज चले जाव, त्यांना आपण असं पळवून लावलं. बरं झालं, मग? असंच पाहिजे त्या इंग्रजांना. आपल्या देशात राहतात, आपल्यावरच राज्य करतात. अरे वा रे वा, कोण समजतात स्वतःला. अहो, बंडीवंसांचं कळलं ना तुम्हाला? कोण गेलं? भांडून आल्या त्या. त्याची कल्पना आहे मला. मग आता मला कसं आहे, मी बंडीच्या सासऱ्यांना पत्र धाडले बर आणि आवर्जून फोनही केला होता. पण अगं ते भयंकर चिडलेले वाटले मला. बर. हो. म्हणाले काय पण ते? सर म्हणाले काहीच नाही तुझं, पण मी काय म्हणतो, हे प्रकरण जरा निवळू दे. हे प्रकरण निवळल्यावर आपल्याला काहीतरी विचार कर. अहो, निवडू दे म्हणजे तिकडे त्यांनी दुसरं लग्न बिग्न केलं म्हणजे? अगं असं कसं दुसरं लग्न करेल कोणी? समजा केलं तर? मालू तू काही बोलतेस, दुसरं लग्न कोण कशाला असं करेल? मला काय वाटतंय, घरचा कर्ता पुरुष म्हणून तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे, भांडण मिटवलं पाहिजे. अगं मी बोलेन भाऊजींशी, पण ते बोलायला तयार नाही, त्याला मी काय करू? मला काय वाटतंय, तुम्ही सरळ घरीच जा त्यांच्या. अगं मालू काय घरी जा काय म्हणते? अहो तुम्ही त्यांच्या घरी जा आणि शांतपणे त्यांच्याशी बोला. हा, त्यांना समजवा. मी काय म्हणते, तुम्ही हे करायला हवं. बहिणीचा संसार नीट झाला पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही मला वाटतं ना. मग तुम्ही जा आणि त्यांच्याशी बोला, नीट समजवा त्यांना. वेळ पडली ना तर पायही धरा त्यांचे. आता वडील माणसांची भूमिका तुम्हालाच घ्यायला हवी ना, तर तुम्ही जा आणि नीट बोला त्यांच्याशी आणि बंडीवंसांना धाडा सासरी. अगं पण बंडी ऐकायची नाही. ऐकतील होत्या, त्यांना कुठे हौस आहे संसार मोडायची. खूप गैरसमज आहेत त्यांच्या मनात. आपण भाऊ भाऊजे म्हणून त्यांचे गैरसमज दूर करायला नकोत का? संसार वाचवायला हवा आपण, हो की नाही? तुम्ही बोला भाऊजींशी. काय झालं? काय नाही ग मालू, म्हणजे एवढा चांगुलपणा कुठून येतो ग तुझ्यात? बंडी वाटेल तशी बोलते, तुला वाटेल तशी वागवते, तरी तुला बंडीच्या संसाराबद्दल प्रचंड तळमळ आहे. काही झालं ना तरी कोणाचाही संसार मोडू नये बघा. वंस, कसला विचार करत होता? एकदा ना अख्खी चाळ झाडून स्वच्छ केली पाहिजे.
तुम्हाला आठवण येते का हो कोणाची? मुलांची? येते तर. आई आहे ना. ते नाही येत असेल की? काही नाही, मज्जेत असतील, आईची कटकट नाही म्हणून. अहो असं थोडीच असतं. जाऊ दे ग, राहू दे त्यांना त्यांचं. बंडीवंचं काहीच नाही होणार का हो? एकदा सगळं साफ करून झालं ना की मग रंगकाम काढू. संसाराला रंग द्यावा, भिंतींचं काय एवढं? कशाला गेला होता हा त्यांचे पाय धरायला? भाऊ आहे तो तुझा. पण हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं अहो, होता? वंसू, तू मध्ये बोलू नकोस हा. आधीच तुझ्या नवऱ्याने डोकं फिरवलंय माझं. बरं मी उणं दुणं काही बोलले ना तर रडत बसशील. अगं पण माझं ऐकून तरी घे. कोणत्या महामूर्खानं सांगितलं होतं त्याला यांच्या पाया पडायला? अगं पण तू कशाला आरडाओरडा करतेस? नानी, तुला जर मी जड झाले असेल ना तर तसं सांग मला. मी म्हटलंय का तसं जड झाली म्हणून? तुला जाच होताय का माझा? आता काय करावं, कसला जाच? मग कशाला धाडलंस त्याला तिकडे? इतके दिवस झाले बायको माहेरी राहते, काही आहे त्यांना? काही विचारपूस चौकशी काही केलीये? नाही. बरं पोरही मजेतच असतील. आई नाही म्हटल्यावर मनाचे मुखत्यार झाले असतील. पण मला एक कळत नाही, तू तरी हेडमास्टरनी सारखी कशाला वागतेस? नानी, तुझंच बघून शिकलीये हा. म्हणजे मी अशी वागते? अगं अजूनही मारतेस तू बोक्याला. मग म्हातारा झाला तरी मारणार मी त्याला, त्याचे गुणच तसले आहेत तर. अगं रडायला काय झालं बाई तुला? रडू नको बाबा, रडू नको. अशा घरी का पाठवलंस नानी मला? अगं पण काय झालंय त्या घराला? चांगलं आहे की ग? हो, किती माणसं आहेत. गुद मरायला होतं मला. मी सतत साफसफाई करत राहायची आणि हे पसारा करत राहणार. बरं मी एवढी स्वच्छता करायची ती कुणासाठी? एक कौतुकाचा शब्द नाही की शाबासकीची थाप नाही पाठीवर. वर यांचा स्वभाव भिडस्त. मी संसार कसा करायचा? अगं चांगले वकील आहेत ना ते. हो, वकील चांगले आहेत. अगं पण क्लायंट्स कडनं पैसे नाही मागत. 5-5 वर्षापूर्वी जिंकलेल्या केसेसचे पैसे अजून मागायची लाज वाटते यांना. कुणीच पैसे देत नाही. जाऊबाई तर सतत मला टोमणे मारतात. काही हवं असेल ना तर सासूबाईंपुढे हात पसरायचे. मग त्या वाटेल तसं बोलणार. आणि हे बोलणार नाहीत काय आईंना? बरं भावालाही नाही बोलणार. मुलांसाठी 2 पैशाचं काही घ्यायचं झालं ना तरी मला घेता येत नाही. आणि हे बाहेर काही बोलत नाहीत. जे काही टराटरा ओरडायचं ते सगळं बायको समोर फक्त. विटलीये मी नानी संसाराला. कवडीचं सुख नाहीये. पोरं पण मोठी झाली आहेत, त्यांनाही जाच व्हायला लागलाय माझा. मग जर कोणालाच मी तिकडे नको असेल तर कशाला जाऊ मी त्या घरी? एवढे दिवस इथे माहेरी राहतेय, कुणाला काही आहे? नाही. अगं ते ना मजेत असतील तिकडे माझ्याशिवाय. मालू, अहो काय करताय तुम्ही? मालू, बंडी भयंकर चिडल्या आहेत त्या. तरी मी तुला सांगत होतो आपण नको पडायला या फंदात म्हणून. सख्खी बहीण आहे ती तुमची. तेच तर सांगतोय, मला माहितीये ना कशी आहे ती. बरं ते जाऊ दे. तुम्ही भेटलात का त्यांना? बोललात? हो, झाली भेट. मग? खूप साधे आहेत ग ते, एकदम बिचारी आहेत ते. बर, काय म्हणाले? काय नाही म्हणाले, माझा काही राग नाही बंडीवर. मग नेत का नेत त्यांना परत? नाही म्हणजे एक साधं टपाल तरी पाठवायचं. अगं घाबरतात ते, तुला माहितीये ना. ही बंडी कसली, सय्यद बंडाच आहे म्हण. घाबरतात. हो पण असा घाबरून संसार होतो का? होतो, मला माहितीये, होतो, घाबरून होतो संसार. आणि थोडे भिडस्त आहेत ग ते. तुला माहिती नाही ही कशी आहे, एकदम तडकाफडकी. एक घाव 2 तुकडे, थोडे इकडे थोडे तिकडे, अशी आहे ती. मग आता अवघड आहे त्यांचं जुळणं, अवघड आहे. आता अर्धा संसार झाल्यावर हे बोलण्यात काही अर्थ आहे का? हे बघ, त्यांचा संसार आहे, आपण तरी किती ना खूप असणार त्यात. खूप जायचं. त्यांचा संसार जोडावा असा वाटत असेल ना तर आपल्याला हे करावं लागेल. बरोबर आहे तुझं माल. हा संसार जुळावा हे जर तुला वाटतंय तर ते रास्तच आहे. आणि मला तुझं कौतुकही आहे त्याबद्दल. हे बघ, हा संसार जर जुळायचा असेल तर फक्त एकच व्यक्ती जोडू शकते, नाहीतर हे शक्य नाही. कोण आहे ती व्यक्ती? स्वतः बंडी. तिने काहीतरी मनावर घेतलं तर हे होईल, अन्यथा
बंडी बसणार आपल्या बोकांडी, आयुष्यभर ती इकडे राहणार. एक नानी होती, आता ही बंडी आली. मला बंडी दे, म्हणजे घालायची बंडी दे. मी बाहेरच झोपतो, खूप थंडी आहे इकडे. मालू. अहो